देख रहे हैं तुलजापुरनामा न्यूज। काल संध्याकाळी साधारणतः 7-8च्या सुमारास सराईत गुन्हेगार मयूर अनिल दराडे यांनी माझ्या बादशाचा आळजापूर या गावात म्हणजे मारहाण करून खून केला आणि त्याला दवाखान्यात नेण्याची कोशिश करत होते। त्याचा लहान भाऊ त्यालाही लाथाबुक्कीने मारलं आणि आता ते पीडित राहते। आम्ही दवाखान्यात घेऊन आलो उपजिल्हा रुग्णालयात तुळजापूरला आणि आता 16-17 तास उलटून गेले तरी त्या गुन्हेगाराला पकडलं जात नाही। शासनाने त्याला वेळेस अटक करून आम्हाला प्रेत नेण्यासाठी मोकळं करावं एवढीच विनंती। कुठलं आहे ते पोलीस स्टेशन तुम्हाला? वैराग पोलीस स्टेशन। तुम्ही ते प्रेताचे हे आहेत का? प्रेताचे म्हणजे मामा आहे। मामा बरं, कशामुळे भांडणं चालते? भांडणं असं ते किरकोळ म्हणजे बसलेलं होतं, अचानकच आलं, त्यानं उगाच नाहक मारहाण केली। नशेत होता तो मारणारा, पिलेला होता आणि सहज आला की मारायला चालू केलं। लहान मोठ्या भावाला मारायचं कार्य ते मोठ्या भावाला काम मारतं मग लहान भाऊमध्ये आला आणि त्या तिघाच्या हातापायी थोरल्या भावाला त्यानं धरलं आणि झाडावर असं उलट चेचलं। त्यामुळे त्याचा लहान पाठीमागच्या मेंदूला मार लागून त्याचा जागेवरच काल रात्री किती वाजता झाले? 8च्या सुमारास म्हणजे उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर जवळ पडतं म्हणजे उपचारासाठी आणलं होतं। आल्यावर त्यांनी सांगितलं की बाबा हा एक्सपायर झालेला आहे। बरं, तुमची काय भूमिका? आमची भूमिका अशी आहे की गुन्हेगाराला गजाआड करावे, आम्ही प्रयत्नाला मोकळं, कारण त्यानं अशा त्या मुलाला आता राहिलेल्या त्या वडिलाला आणि मुलाला अशी धमकी दिली की मी तुम्हाला जीवन ठेवणार नाही। त्याच्यापासून आमच्या जीवाला धोका आहे। म्हणजे आज आम्ही मयत घेऊन गेलो आणि सगळं सुखासुखी झालं तरी रात्री बेरात्री येऊन त्यानं फोन केला तर त्याचं कोण जिम्मेदार आहे? गुन्हेगाराला जोपर्यंत तुम्ही अटक करत नाही तोपर्यंत प्रेत तुम्ही हलवणार नाही किंवा ताब्यात घेणार नाही। शासनानं सहकार्य करावं एवढीच त्यांना विनंती।